काल अतिशय दुर्दैवी अशी घटना बारामती येथे घडली, ज्याच्यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. खरं तर कालपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे अतिशय वेदना आणि दुःखाच्या प्रसंगाला सामोरे जात आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण बारामतीच्या दिशेने सर्वजण निघत आहोत आणि आमच्या लाडक्या असणाऱ्या अजितदादांची एक झलक पाहावी व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र झालेलो आहोत. खरं तर अजितदादांचा रोखठोक स्वभाव महाराष्ट्राला परिचित आहे. पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान अजितदादांच्या बरोबर शेवटची भेट झाली आणि निवडणुकीचा दौरा अचानक कॅन्सल झाल्यानंतर दादांनी हा शब्द दिलेला होता की पलूस तालुक्यामध्ये एक नवीन मोठा उद्योग आपण स्थापन करूया. त्या निमित्ताने आमचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष निलेशभाई सुगडे व मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली होती आणि अतिशय दूरदृष्टी असणारा नेता आज आमच्यातून निघून गेला आहे. याचं माझ्यासह महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांना खूप मोठं दुःख आहे. परंतु नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही हे दादांचंच वाक्य होतं. त्याप्रमाणे आज आम्ही आमच्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.